कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। प्रकाश उर्फ बाळासाहेब कृष्णात पालकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द या गावी झाला। आई सावित्री व वडील कृष्णात यांच्या पोटी शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं। पुढील शिक्षण त्यांनी नागोजीराव पाटणकर हायस्कूल कोल्हापूर येथे घेतलं। याच दरम्यान वडिलांना सर्पदंश झाला आणि त्यांना बिछाण्यावर पडून राहावं लागलं। सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे वडिलांच्या सेवेसाठी त्यांना मध्येच शिक्षण सोडावं लागलं, पण त्यांनी जिद्दीने शाळा पूर्ण केली। पुढे रात्र शाळेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले। कोल्हापूर येथील तंत्रनिकेतनमधून ट्रॅक्टर मेकॅनिकल कोर्स पूर्ण केला। यामध्ये त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। नंतर कृषी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या प्रयत्नातून त्यांनी कृषी उद्योग विकास महामंडळामध्ये नेमणूक झाली। त्यांनी मिस्त्री, हेड मिस्त्री, स्टोअर कीपर अशा पदावर काम केलं। पुढे त्यांची औरंगाबाद येथे बदली झाली। त्याच काळात लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली। त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन लातूर येथे ट्रॅक्टर व शेती अवजारांची एजन्सी घेतली। हा व्यवसाय करत असताना लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात त्यांचा मित्रपरिवार जोडला गेला। लातूर शहर काँग्रेसचे त्यांनी काही काळ उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं। शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात ते अग्रेसर होते। लातूर नगरपालिकेची निवडणूक 2 वेळा त्यांनी लढवली होती। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच अनेक आमदार, खासदार यांच्याबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली। ते सर्वांचे अत्यंत लाडके होते। प्रकाश पालकर हे दादा म्हणून सर्वांना सुपरिचित होते। दादा दिलदार होते, राजा माणूस होते। दादा तुमच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली। दादा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली।